आज माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. 14 वर्षानंतर शिवसेनेमध्ये माझी घरवापसी झाली. शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचं युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्यामुळे माझी शिवसेनेमध्ये घरवापसी झाली. खरं तर असंख्य आठवणी धर्मवीर आनंद साहेबांच्या या वास्तूशी जोडलेल्या आहेत. माझं लहानपण मला आठवतं की माझे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे साहेबांबरोबर, म्हणजे मी 3री-4थीत होतो तेव्हापासून या वास्तूमध्ये यायचो. माझ्या वडिलांबरोबर काम केलेले ज्येष्ठ शिवसैनिक विलासजी जोशी असतील, दिलीप साने असतील, पांडुरंग पाटील असतील, शहर प्रमुख हेमंत पवार असतील, अभिजित दरेकर असतील, सर्वच म्हणजे कुटुंबामध्ये परत आल्यासारखं वाटतंय. आणि तोही क्षण मला लक्षात आहे. मागच्या खोलीमध्ये 2008ला शिंदे साहेबांनी बोलवलेलं आणि सांगितलं तुला बाय इलेक्शन लढायचे. म्हटलं साहेब मी तर कधी इलेक्शन लढलोच नाही आहे. पण तू कशाला घाबरतो, मी तुझ्या मागे आहे ना. दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे, नावामध्ये तुझा आनंद आहे आणि हे ठाणा शिवसेनेचं आहे, दिघे साहेबांचे. या आठवणी पुन्हा एकदा आल्या आणि पुन्हा शिवसेनेच्या परिवारामध्ये आल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. ती जे जबाबदारी संघटनेमध्ये मला देतील ती प्रामाणिक शिवसैनिक एक कार्यकर्ता म्हणून मी पार पाडीन. आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील, ही जी काही जबाबदारी मला संघटनेमध्ये देतील ते मी पार पाडीन. काल प्रवेश केल्यानंतर आज माझ्यासाठी खूप हा भावनिक क्षण आहे. या वास्तूमध्ये आल्यानंतर अनेक लहानपणापासूनच्या आठवणी या वास्तूबद्दलच्या आहेत. आणि इथे कायम आल्यानंतर दिघे साहेब आजही त्या खुर्चीमध्ये बसून बघतायत आपल्याला. ही भावना आहे की दिघे साहेबांचं वास्तव्य आजही या वास्तूमध्ये आहे आणि शिवसैनिक कसा काम करतोय आणि ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणं हे आज कायम दिघे साहेब बघत आहेत. ह्याच भावना आजही आहेत. जी जबाबदारी मला देतील आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब ती प्रामाणिकपणे पार पाडीन. शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश घरवापसी करत असताना मी अत्यंत प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारची इच्छा व्यक्त केली नाही. केवळ संघटनेमध्ये काम करण्याची मला जबाबदारी द्या एवढंच मी त्यांच्याकडे मागितलं होतं आणि ती जे जबाबदारी देतील ते मी प्रामाणिकपणे पार पाडेन. कालच मी स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील आभार व्यक्त केले. राष्ट्रवादीतला माझा प्रवास हा श्रद्धेय शरद पवार साहेबांबरोबर, स्वर्गीय अजितदादा पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील, प्रफुल्ल पटेलजी असतील, आत्ताच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त केले. संघटनेमध्ये मला जबाबदारी दिलेले त्यावेळेचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी असतील, त्यानंतर प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेबांनी काम बघितलं, दोघांचेही मी आभार व्यक्त केले. किंबहुना ठाण्यामध्ये काम करत असताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांचे देखील, राष्ट्रवादीच्या सर्व नेते कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त कालच केलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं दुःख, कुठल्याही प्रकारची कटुता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील महायुतीमधला एक घटक पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे महायुतीचे पक्ष असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कुठलीही कटुता नाही. असं आहे की त्याबाबतची स्पष्ट भूमिका शिवसेनेचे मंत्री माननीय उदय सामंत साहेबांनी स्पष्ट केलेली आहे. वरिष्ठ पातळीवर राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते व त्यानंतर स्वतः उदय सामंत यांनी सुनेत्राताईंशी बोलणं केलं, जय पवारांशी बोलणं केलं, खासदार सुनील तटकरेंशी बोलणं केलं आणि त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही किंवा कुठल्याही प्रकारची कटुता देखील दोन्ही पक्षांमध्ये नाही.